हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवूया शेपू आणि मुगाच्या डाळीची भाजी। त्यासाठी मी इथे अर्धा वाटी मूग भिजवून घेतलेले आहे। इथे शेपू मी स्वच्छ प्रकारे धुवून कापून घेतलेली आहे। कढई घ्यायची, त्यामध्ये तेल टाकायचे, त्यानंतर ॲड करू त्याच्यामध्ये जिरा। इथे मी कांदा, टमाटर आणि लाल मिरचीचा वापर केलेला आहे। कांदा ॲड करायचा, त्याला लाल होईपर्यंत फ्राय करायचं। त्यानंतर त्यामध्ये ॲड कर लाल मिरची, त्यालाही चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। टमाटर ॲड करायचं, त्यानंतर ॲड करू मीठ, हळद, ओवा, त्यानंतर ॲड करू जिरं, मिक्स करून घेऊया। इथे डाळ ॲड करू आपण, त्यानंतर याला मिक्स करून घेऊया। यामध्ये ॲड करू आपण शेपूची भाजी, याला स्वच्छ कट करून घेतलेली आहे। याला आपण एकत्रित करून घेऊया। मिक्स केल्यानंतर याला आपण 5 मिनिटं वाफेवर होऊ देऊया। डाळ आपली इथे शिजलेली आहे। या प्रकारे आपण आपली डाळ शिजली आहे की नाही चेक करून घेऊया। तयार आहे आपली शेपूची आणि मुगाच्या डाळीची भाजी।